हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये या यूट्यूब चॅनलवरती. आणि काल होता शनिवार, मला व्हिडिओ अपलोड करायला टाईम भेटला नाही, त्याच्यामुळे मी आज अपलोड करते. काल होता शनिवार, मला होती सुट्टी, शंभूश पप्पांना होती फसी आणि घरी बसून खूप बोर होतं. त्याच्यामुळं रोजचं आपल्या रुटीन ठरलेलं असतं की पटपट आवरायचं निघून जायचं. आणि एक दिवस जरी सुट्टी असली की घर असं पूर्ण खायला उठतं, कारण की शंभू झोपलेला होता आणि मी एकटीच होते. त्याच्यामुळं मी ही ट्विंकलची मम्मी लकी, तिचं फुल नेम म्हणजे तिचं ओरिजिनल नेम शुभश्री, आम्ही तिला लकी म्हणतो. आणि आता घरी बोर होते म्हणून पोरांना आम्ही फिरायला घेऊन चाललो होतो. आम्ही पोरांना फिरायला घेऊन चाललो होतो, समोरचा जो माणूस येतो त्याच्या कुत्र्याला फिरवायला आला होता. असं आपण जज नाही करू शकत, प्रत्येकाची वेगवेगळी लाईफ असते. आणि 10 वाजता एवढं ऊन झालं होतं आणि गार्डनमध्ये पहा, एका पण झाडाला असा पत्ता राहिला नव्हता, सगळे पानं असे खाली पडले होते. फुल उन्हाळा चालू झाला आहे आमच्याकडे. आणि मी जसं जसं आम्ही जास्त वेळ थांबलो तसे लकीचे सगळ्या मैत्रिणी वाढत गेल्या. आणि यांचं चालू होतं, ट्विंकलचं आणि शंभूचं चालू होतं गार्डनमध्ये काट्यांसोबत खेळायचं. आणि भांडणं पण चालू होते, खेळत पण होते. आता किती खेळत आहे, छोटे लेकरच ते काय बोलणार आणि काय म्हणणार, ते खेळत होते, आम्ही बसलो होतो. आणि लकीची मैत्रीण पण आलेली होती आणि एक आजी पण होत्या तिथं, त्या माझ्यासोबत गप्पा मारत बसल्या होत्या. म्हणजे गार्डनमध्ये गेल्यानंतर ना कसा टाईम गेला काही कळलंच नाही. गेलो होतो आम्ही गार्डनमध्ये फिरायसाठीच गेलो होतं. आणि लकी तिचं राऊंड मारतं, ते डेलीचं काम चालू होतं तिचं. तिला मध्येच भाजी दिसली आणि तिचं चालू झालं. ये दो टाइप का है। कमाल में हिंदी में बोलता है, दंट बोलता है। हाँ मैं वही बात बोल रहा हूँ। और जो दूसरा आता है वो साग नहीं है। दूसरा तांदूळचा, हाँ। ये वाला नहीं नहीं मेथी वाला, पालंग वाला, क्या चाहिए नहीं, लकी? दो मैं लेता हूँ ना, तू बोलता है हमारे खेत में होता है, इसको क्या बोलते हैं? हाँ, राजगिरा, वही, वही, वही। राजगिरा। हाँ, वही। गिन्नरी साग। हाँ क्या बोलते हैं इसे कन्नड़ा में? कितना कितना गिन्नरी एक एक गिन्नर, कन्नड़ा में अरवे अरवे बोलता है। एरवे। हाँ, हिंदी में हाँ, 20 रुपए। कितना एक पसला? काबर एक दे दो आए थे गार्डन के लिए। और नहीं, दो ले लो, 30 रुपए दे दो। और एक पाव लेता है 30 रुपए। थे घूमने के लिए लेके जा रहे पालंग। आओ लकी का पालंग। काफी तो ना सब ठीक है, जो कोहड़े कोहड़े का। लकी सब्जी बना लेते हैं यहीं पे। हाँ इसका सब्जी बनाओगी, साइली खाएगी, ब्लॉग चल रहा है। हाँ नहीं डालूंगी ना मैं इस पे। लकी देखो, बोलो ना, अभी अभी बोलो। हाय हेलो नमस्ते। सब्सक्राइब करो, बोलो सब्सक्राइब करो। रेशमा लकड़े लकड़े चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो। और जल्दी 1K कर दो। स्टार्ट मेरा वीडियो चले, थोड़ा सा हिंदी में भी बात कर लो। हिंदी में बात करो से क्या हिंदी में बात कर लो थोड़ा सा। नहीं वो मैं हमारी ओडिशा लोग नहीं देख रहे तेरा वीडियो को। पता नहीं कौन कौन देख रहा है, देख तो रहा है। देखेगी तो फिर हम क्या मत लोगों को वीडियो वीडियो करो, मुझे दे, अरे मुझे दे, तुम मुझे कैसे करे? रूम में क्लीन भी नहीं करना पड़ेगा, सब्जी भी तो मिली। मुझे दे। ओहो चल चल, हाथ में आ गया, ऊपर लगा के रखा था। चलो चलो चलो। तो बोलना था मैं रेडी होकर फिर लिपस्टिक विस्टिक लगा के आना था। ऐसा कुछ नहीं है, ओरिजिनल जो है वो है। क्या लिपस्टिक दिखाएंगे क्या ब्लॉग में? क्या बोलते जो है सो है। जा रही है, अच्छा हो रही है, अच्छा हो रहा है वीडियो। बच्चा बच्ची भी ये भी है। ये तो यहाँ से आपको हीरो है, ये हीरोइन शंभू। चलो शंभू अच्छा श्लोक का बोलता है, मैं सुना है शंभू। बाय 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 आंटी बोल रही है। चलो बाय। ओए हीरो हीरोइन कल बाय बाय। हां कल मिलेंगे। कितना भी बना सकते, 10-15 मिनिट का। ती मला विचारत होती की व्हिडिओ किती मिनिटाचा तू अपलोड करू शकते, तेच सांगितलं मी तिला की 10 ते 15 मिनिटं आपण तुला जेवढा पाहिजे तेवढा विचारू शकतो. आणि तिचं आलं होतं पार्सल, तेच आम्ही बघत होतो. तिने काय हे केलं होतं. आणि शंभूचे या दोघींचे चालले होते भांडे. आणि ट्विंकल छोटी जरी असली तरी शंभूला खूप मारते ती, त्याच्यामुळे थोडासा असं गालाला हात लावला तिच्या. आणि खालचा टाईम कसा गेला काही कळलंच नाही. आणि त्यांच्या मैत्रिणी होत्या, त्या ओडिसा बोलत होत्या, त्याच्यामुळे म्हणलं मला बी समजेन असं मराठीमध्ये हिंदीमध्ये पण बोला थोडंसं. खाली गेल्यानंतर ना टाईम खूप लवकर गेला. वरती आलो, घरातली साफसफाई केली मी, कारण की मला सुट्टी होती आणि दिवस जातच नव्हता माझा. उद्या पण सुट्टी होती, रविवार, ते मला रविवार निवांत राहता येईल म्हणून आज सगळी साफसफाई करून घेता येईल. घर झाडून पुसून बरण्या वगैरे नीट लावल्या. शंभूची आंघोळ झाली, कपडे धुतले
आणि त्याच्यानंतर आता एवढा मोठा पालक घेतला आहे आणि गार्डनमध्येच तो निसून आला, त्याच्यामुळे मला काही जास्त टाईम लागला नाही घरी. आणि लकीनी पण तेच केलं, तिथं बसण्यापेक्षा म्हणलं क्लिनिंग करून घेतलेलं परवडलं. आणि सकाळचे भांडे मी स्वयंपाकाच्या आधी घासायला, म्हणजे माझं असं आधी असं झालं की मी सकाळी उठले, नाश्ता केला आणि लगेच आम्ही गार्डनला निघून गेलो. शंभूला पण नाश्ता करायला म्हणजे घातला खायला आणि आम्ही खाली गार्डनला फिरायला गेलो. त्याच्यानंतर मग भांडे तसेच राहिले, मग किचन वगैरे साफ केलं, भांडे रूम वगैरे पुसून घेतला आणि भांडे लास्ट राहिले, भांडे घासले आणि स्वयंपाक करायला घेतला मी. कारण की यांना होती आज होता शनिवार, यांना असतो उपवास, म्हणजे पालक घेतला आहे तर मग आज थोडासा स्पेशल मेनू होऊन जाईल म्हणून. प्रत्येकाचा बनवायचा एक वेगळी पद्धत असते, तशी मी माझ्या पद्धतीने बनवली, जसं मला येतं तसं. आधी मी पालक उकडून घेतला थोडासा, पालक पुरी करायची होती मला, त्याच्यामुळे पालक थोडासा उकडून घेतला आणि शिजवून घेतला आणि मिक्सरमध्ये घालून त्याला मस्त त्याचा बारीक हे केला. तसं मी सांगितलं, त्याच्यात टाकले लसूण टाकला, अद्रक टाकलं, मिरची टाकली आणि त्याचा बारीक मिक्सरची पेस्ट करून घेतली. आता ते मी व्हिडिओमध्ये पाहिलं होते, त्याचं हात ठेवलं आणि हात फिरवलं की लगेच बारीक होऊन येतं. आता जसं पाहिलं तसं कधी होत नाही, झालं पण करायला जाते एक होतं एक अख्खा माझा तो गरम असल्यामुळे थोडासा मला अजून थोडासा माझा पसारा वाढला, ते क्लीन करून घेतलं. आता माझ्याकडे ट्रायपॉड नाही, त्याच्यामुळे शंभू जो असं हलतो ना व्हिडिओमध्ये मध्ये, तो शंभूच्या हातात कॅमेरा असतो आणि तो दाखवत असतो की माझं काय चाललं आहे काय नाही. त्याच्यामुळे थोडे दिवस ॲडजस्ट करावं लागेल मला. आणि जर तुमच्याकडे असा छोटासा शंभूसारखा मुलगा असेल तर ट्रायपॉड म्हणून तुम्ही यूज करू शकता. आटा लावून दिला, तेल तापायला ठेवलं आणि शंभूकडे मी दिले की गोळे करायला. आता मागच्या वेळेस पण मी त्यांनीच गोळे केले होते, तेच विचारत होते मी त्याला, तुला कसं वाटतंय नाही का गोळे बनवून चपाती करायला, म्हणजे तुला मला हेल्प करून कसं वाटतंय, असं तसं विचारत होते मी त्याला. कसं वाटतंय शंभू? चांगलं. हे बघ सगळे पुरे बनवून घेतले, तेल तापायला ठेवले, सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आम्ही आधी. पहिल्यांदाच आधी केलं नाही तर असं केलं नाही, तुम्ही काय मला शिकलं ते कधी पुऱ्या करायच्या असं की आधी एक 10-12 चपात्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या. जर 100 सारे वंडे केले आणि सारे चपात्या लाटून घेतल्या, पुऱ्या लाटून घेतल्या. आता लिस्टे हे राहिले 8, बाकी सगळे पुऱ्या लाटता लक्षात आला की याला होते 2 दिवस सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे याला खायला लागणार. त्याच्यामुळे पापड पण तळून घेतले आणि थोड्याशा पॉपे पण तळून घेतल्या. आणि म्हणजे उद्याच्यासाठी आजच तयारी चालली होती, त्याच्यामुळे स्टॉक पाहिजे ना थोडासा खायला म्हणून असा जुगाड केला. कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवला, म्हणजे त्या लूज पडणार नाही, म्हणजे खाताना दुसऱ्या दिवशी खाताना सुद्धा त्या अशा म्हणजे करकरीत कुरम वाजतील म्हणून त्यांना प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवलं होतं मी. आणि मी माझ्या पुऱ्या लाटून भाजायला घेतल्या आणि 2-4 पुऱ्या उरल्या होत्या. मी त्याला शंभूला बोललं की तू लाटतो का म्हणून, तुला येतील का लाटायला? तो बोलला मी ट्राय करतो म्हणून. तेच मी त्याला विचारत होते, तुला कसं जमतंय का नाही जमतंय, येईल का नाही येईल, कसं वाटतंय तुला? शंभू जमतंय का? जमतंय? कशी ती गोल वाकडी तिकडी कशी येते का नाही येते? होतंय का? येते का बरं तुला? येतंय तुला का मी करू माझ्या? थोडे येते का जादा येते? जादा मजा येते का? तेवढी एक राहिलेली लाट आणि इकडे बाजारला तळायला आणि बघू तुझ्या पुऱ्या होत्यात का, तळात्यात का, फुगत्यात का, बरं का? खुश का? फुगल्या सगळ्या पुऱ्या शंभूच्या? खुश? हे शंभूने बनवल्यात पुऱ्या. पुरी तळून झाल्यानंतर ना मी सिंपल बटाट्याची भाजी बनवली. बटाट्याची भाजी, पालक पुरी, पापड आणि थोडंसं माझे शेवया संपल्या होत्या, त्याच्यामुळे मी तांदूळ आणि तांदळापासून जी खीर बनते, मी गावाकडे गेले होते त्यावेळेस मी शिकले होते, त्याच्यामुळे मी तांदळाची खीर मला आवडते आणि शंभूला पण आवडते, त्याच्यामुळे मी नेहमी बनवत असते तिला. ज्यावेळेस असं काही टाईम भेटेन किंवा शंभू बोलला की मला खायची त्यावेळेस मी बनवत असते. आणि स्वयंपाक आवरल्यानंतर पुन्हा एकदा भांडे सगळे घासून घेतले, कारण की जेवल्यानंतर मला भांडे घासायचा खूप कंटाळा येतो, कारण की माझ्या जेवल्यानंतर थोडा वेळ काहीच होत नाही, त्याच्यामुळे भांडे आधी घासून घेतले आणि त्याच्यानंतर जेवणाचं ताट बनवलं. आता यांचं कॉम्प्लिमेंट देणं त्यांच्यावरती डिपेंड राहिलं. मी तर स्वयंपाक बनवला, समोरचा व्यक्ती जर व्यवस्थित जेवण करते तर कॉम्प्लिमेंटची तुम्हाला काही गरज लागत नाही. आणि
असेच जर तुम्हाला माझे डेली व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.